she is the topper of the state services. तुम्ही जर सेम स्टिरियोटाइप बायसेस प्रिजुडाइसेस घेऊन जर चालत असताल आणि इवन दॅट सिच्युएशन डॉक्टर्स फेस डिलेमा और इथिकल डिलेमा सोशल इंटेलिजन्स. Why social intelligence is important? And also एक क्वेश्चन आहे, why UPSC and MPSC has introduced ethics even after studying ethics people behave in wrong manner. ठीक आहे, तर ह्या दोन आहेत. तर काय इंट्रोड्यूस केलेला आहे बघा, सोशली स्टिग्मटाइज ॲटिट्यूड. आणि हे कुठे सापडले माहिती का, सोशली स्टिग्मटाइज ॲटिट्यूड, स्टिरियोटाइप, बायस, प्रिजुडाइसेस हे रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफिशियलमध्ये, गव्हर्नमेंट ब्युरोक्रेसीमध्ये खूप जादा प्रमाणात सापडलेलं आहे. आणि एक रिसेंट एक्झाम्पल आहे मी पाहिलेला, द गर्ल हु इज claim that she is the topper of the state services in 2022. That girl is not socially intelligent because he has stereotypes. He said on the many public platform and he spoke about his mind that person from the particular region of Maharashtra are not suitable for interaction. म्हणजे काय की पर्टिक्युलर रिजन मधले लोक, पर्टिक्युलर रिजन मध्ये राहणारे लोक हे इंटरॅक्शनसाठी आणि ह्याच्यासाठी भेटण्यासाठी चांगले नाही आहेत. हे कशाच्या बेसिसवरती, हे फक्त टीव्ही चॅनलवरती तिने ऐकलेलं, शी इज अ DC डेप्युटी कलेक्टर, आणि ती कधी कुठल्याही व्यक्तीला भेटलेली नाहीये, कोणालाही नाहीये, फक्त टीव्हीवरती जे पाहिलेलं आहे, जे कॉमन मॅन परसिव्ह करतो, जसे टीव्हीवरचं कंटेंट आहे, ब्रेन रॉटिंग जी कंटेंटवाला आहे, ब्रेन रॉटिंग जी वर्ड आलेला आहे तो इथूनच आलेला आहे, की जे काही कंटेंट त्यांनी जे डंप केलेलं आहे मीडियामधलं, तेच ॲज अ बिंग ऑफिसर हे लोक तिथून तेच कंटेंट उचलत आहे. ऑफिसरला काय पाहिजे की तुमचं स्वतःचं एक इंटेलिजन्स पाहिजे, स्वतःची ॲबिलिटी पाहिजे, इनिट ॲबिलिटी पाहिजे की त्या कंटेंटला प्रोसेस करणं, त्याच्यातून एक इन्फरन्स काढणं, तो प्रॅक्टिकल प्रॅग्मॅटिक. पण तुम्ही डेप्युटी कलेक्टर असून सुद्धा तुम्ही एक स्टिरियोटाइप बायस वेने एका पर्टिक्युलर एरियामधल्या रिजनमधल्या लोकांकडे बघत असताल आणि तुम्ही बोलत असताल, तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलत असताल, दॅट मीन्स यू आर नॉट सोशली इंटेलिजंट. आणि असे खूप सारे लोक आहेत की एका पर्टिक्युलर एरियामधल्या पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी हेट्रेड माइंडमध्ये घेऊन फिरता, का तर त्यांनी जे काही सोशल मीडियावरलं कंटेंट आहे ते कन्झ्युम केलेलं असते. आणि हे मी कधी समजू शकतो, एक एमपीएससीनं इथिक्स इंट्रोड्यूस करण्याचं कारण असते की हे कोणाला अलाउड आहे, कॉमन मॅनला अलाउड आहे की ब्रेन रॉटिंगवाला जे काही कंटेंट, ब्रेन रॉटिंगवाला जे कंटेंट आहे ना ते कन्झ्युम करण्याचा. पण ॲज अ बिंग सिव्हिल सर्वंट, ब्युरोक्रॅट्स, यू डू नॉट हॅव चॉईस और डू नॉट हॅव ऑप्शन टू बिहेव लाईक अ कॉमन मॅन. मग तुमच्यात आणि कॉमन मॅनमध्ये काय फरक आहे? तुम्ही तर सेमच झाले. तर तुम्ही जर सेम स्टिरियोटाइप, बायसेस, प्रिजुडाइसेस घेऊन जर चालत असताल, बाकीच्या सारखीच थिंकिंग असेल तुमची, तुम्ही जे सोशल मीडियावरती कंटेंट दिलेला आहे त्याला तुम्ही ऑब्जेक्टिव्हने कधी अनालिसिस केलेलं नाही, काहीच नाही, पाहत नाही, काही नाही, आणि तुम्ही तसेच स्टेटमेंट देता आणि तुम्ही तसेच बिहेव करता, दॅट मीन्स यू आर नॉट सुटेबल फॉर दॅट सर्व्हिस. आणि सो गव्हर्नमेंटनी सिलेबस पण एमपीएससीचा चेंज केलेला आहे, त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे. आणि हे रिसेंटचं एक्झाम्पल आहे. आणि हे लोक टॉपर्स, स्वतःला टॉपर्स समजतात एमपीएससी मधले, आणि ते अशा टाईपचे एकदम ट्रिव्हियल स्टेटमेंट करतात आणि ट्रिव्हियल वेने जसे कॉमन मॅन बोलतात तसं त्यांचे ॲटिट्यूड आहे. आणि ह्यांचा समजा काही लोकांचं म्हणणं असेल, आणखी ते कन्सेप्ट आहे की काही लोकांचं म्हणणं असेल की ॲज अ बिंग DC he has a two life. One is for personal and another one is professional. पण पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ या दोन्हीचा बिहेवियर कुठून येत आहे? कॅरेक्टर, मॉरल्स, व्हॅल्यू सिस्टम. आणि पर्सनचे पर्सनल आणि मॉरल व्हॅल्यू सिस्टम ही काही कंपार्टमेंटमध्ये, देर इज नो कंपार्टमेंट ऑफ द व्हॅल्यू सिस्टम इन युअर माइंड. इफ यू आर stereotype, bias, prejudice in your personal life, that means you are also stereotype, prejudice in your professional lives. फक्त तुम्ही काय करताय की त्याच्यामध्ये कन्फ्युजन करताय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी न होण्यासाठी गव्हर्नमेंटनी हे इथिक्स इंट्रोड्यूस केलंय. आणि हे इथिक्समुळे काय होतंय सांगू का? सगळ्यात मेन म्हणजे बेनिफिट्स ऑफ इथिक्स काय आहेत? बेनिफिट्स ऑफ इथिक्स, तर सगळ्यात मेन काय आहे की हे केस स्टडीमध्ये ह्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या आणि तुम्ही ह्या लिहिल्या
तर याच्यावरती तुमच्या आन्सरवरती खूप इम्पॅक्ट पडतो मोठा. तर इथिक्सचं काय आहे? अंडरस्टँडिंग, मिनिंग काय? अंडरस्टँडिंग, सायन्स ऑफ अंडरस्टँडिंग राईट अँड, एक सेकंड, राईट अँड रॉंग ऑफ human behavior and behave in a socially desirable manner to attain highest benefits, highest goods. ठीक आहे. आणि हायेस्ट गुड काय आहे? की क्वालिटी ऑफ लाईफ. ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण की इथिक्सच्या डेफिनेशन मधून काय कळतं की राईट अँड रॉंगच्या अंडरस्टँडिंग. जर पर्सनला जर इथिक्स जर अंडरस्टँड केलं आपण, सायन्स आहे, सायन्स जर अंडरस्टँडिंग केली, जर आपल्याला जर सायन्स मधून कळतंय की सेल इज द युनिट ऑफ लाईफ, तर एकदा हे माहीत झाली कन्सेप्ट, तर आपल्या लक्षात येतात गोष्टी याच्यानंतर की हाऊ लाईफ और ह्युमन बॉडी फंक्शन. तर सिमिलर वेने आपल्या राईट रॉंगची जर अंडरस्टँडिंग झाली, राईट अँड रॉंगची अंडरस्टँडिंग झाली, तर आपल्याला लाईफमध्ये बिहेवियर जे काय आहे आपलं ते स्ट्रीमलाईन करायला सोपं जाते आपल्याला. त्याच्यानंतर जी काही ट्रेनिंग भेटते कॅरेक्टर बिल्डिंगसाठी, तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतोय. जर तुम्हाला राईट अँड रॉंगच माहीत नसेल, तर हाऊ यू विल बिहेव इन अ सोशली डिझायरेबल मॅनर. द पर्सन हू डू नॉट नो व्हॉट इज right in that situation or what is wrong in that situation, then how you will give your socially desirable behavior or the prompt behavior or ethical behavior. To show the ethical behavior, you have to understand or you must be thorough with the what is wrong, what is right. समजा काय की some people think that continuously talking truth is a ethical thing, but no, this is not the right thing. This is only honesty but not a ethics. जर कुणाचं जर लाईफ वाचणार असेल तुमच्या खोटं बोलल्यामुळे किंवा चोरी केल्यामुळे, जर समजा की एखाद्याने मेडिसिन चोरी करून हे केले की एखाद्याचं ऑपरेशन केलं आणि त्याला डेथ पासून वाचवलं, और एखाद्याला समजा हंगर पासून मरणार असेल, तर जर कोणी जर फूड चोरी करून खाल्लं, तर दॅट डझंट मीन की दॅट ॲक्शन इज अ अनइथिकल ॲक्शन. ठीक आहे. तर ह्या सिच्युएशन टू सिच्युएशन बेस होतात ॲक्शन, आणि त्याच्यामुळेच लाईफमध्ये लाईफ एवढी सिम्पल नाही आहे ना. लाईफ इज अ कॉम्प्लेक्स थिंग. आणि इथं आपण काय आपल्याला मल्टिपल सिच्युएशन अराईज होतात, मल्टिपल सिच्युएशन गेट अराईज. ठीक आहे. तर ह्या सिच्युएशन अराईज झाल्यानंतर आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन आहेत. टेलिओलॉजी आहे, डिओन्टोलॉजी आहे, युटिलिटेरियन अप्रोच आहे, त्याच्यानंतर काय आहे आपल्याकडं कांतवाला आहे, अरिस्टॉटलवाला आहे, गांधीजींचा आहे, बुद्धांचा आहे, विवेकानंदांचा आहे. त्यानंतर आपल्याकडे कोण आहे की हे आहेत चाणक्य आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या लाईफच्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या डिमांडनुसार वापरायचे असतात. आणि दॅट मीन्स प्युरिटी ऑफ इथिक्स. तर प्युरिटी ऑफ इथिक्स काय आहे? बिकॉज ऑफ द कॉम्प्लेक्स नेचर ऑफ ह्युमन बिहेवियर. तर कॉम्प्लेक्स नेचर जर आहे तर त्याला आपण लय मोठे सिच्युएशन झाल्या पाहिजे, त्याच्याकडे असल्या पाहिजे. की सपोज ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर आहे, आणि काय आपल्याला काय करायचंय त्यानंतर मॉरल ऍक्शन, कमांड, ऑथॉरिटी, इमॅन्युअल कांत बघायचं आहे. मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. ग्रेटेस्ट कांत अँड ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर, ग्रेटेस्ट नंबर ऑफ पीपल, युटिलिटेरियन अप्रोच. तर कांत काय म्हणतोय की मॉरल कमांड किंवा ऍक्शन मस्ट बी करेक्ट. ठीक आहे. पण ऍक्शन कधी करेक्ट असली पाहिजे? ॲट एनी कॉस्ट ऍक्शन करेक्ट पाहिजे म्हणते, राईट पाहिजे, त्याचं कॉन्सिक्वेन्सेस काही पण असू द्या. सपोज यू आर इन अ COVID-19 सिच्युएशन and you are doctor, you have one ventilator and four patient. All the four patients required a ventilator to survive. And in that situation, what do you do? To whom? And in that four patient, one of your closest relative. तर या चार मध्ये तुम्ही कोणाला देणार आहेत व्हेंटिलेटर? इथं काय होणार आहे की एनी केस एकच व्हेंटिलेटर आहे, तर 3 लोकांची तर डेथ होणार आहे, फिक्स आहे ऑलमोस्ट. तर तुम्ही कोणाला तुमच्याकडे असलेला एक व्हेंटिलेटर देणार आहे. आणि याच्यामध्ये काय होणार आहे? इथिकल क्रायसिस येणार, इथिकल डिलेमा येणार आहे.
सर्व गोष्टी होणार आहे. पण इथं तुम्ही अशा पर्सनला व्हेंटिलेटर देणार आहे की जे तुम्हाला कमी टायमामध्ये पेशंट रिकवर करू शकतं. दुसरी कंडिशन काय असणार आहे, द पर्सन हू हॅज ॲबिलिटी or the chances to get recovered. The person who has ability or chances to get recovered, to that person you will give a ventilator, not your closest relative or the other whimsical. And that SOP has been established by the WHO because in the during the COVID-19 crisis, the patient and the doctors both are in a trauma because of the lack of resources. And even that situation, doctors face dilemma or ethical dilemma to behave in a correct manner because there is a crisis, and that crisis do not have sufficient amount of resources. And that situation, large number of people are getting only less amount of support from the doctor, and that support leads to the loss of the life, and that creates the crisis of conscience in the doctor. आणि दॅट क्रायसिस ऑफ कॉन्शियसला कंट्रोल करण्यासाठी मग एक SOP दिली होती. मग डॉक्टरने जादा विचार न करता ती SOP फॉलो करायची, आणि त्याच्यामुळे त्यांचे काय होणार होते की डिसिजन मेकिंगमध्ये त्यांना जे काही क्रायसिस येत होते, त्यांना जे काही ट्रोमा येत होतं, त्यांना जे काही सिच्युएशन प्रेशर लाईक सिच्युएशन ती अराईज होत होती प्रत्येक वेळेस, तर त्यांना एक SOP दिली होती की ज्या लोकांना जास्त इमिडिएट डिमांड आहे त्यांना द्या, ज्यांची रिकवर होण्याचे चान्सेस आहेत त्यांना तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेले रिसोर्सेस ऑर व्हेंटिलेटर सारखे रिसोर्सेस युटिलाइज करा त्या पेशंटसाठी. आणि दोज पर्सन रिक्वायर लेस टाईम दॅट रिसोर्सेस. एक तिसरी कंडिशन होते, कमीत कमी टायमासाठी ज्याला हे रिसोर्सेस पाहिजे आहेत की व्हेंटिलेटर अशा माणसाला. नाहीतर तुम्ही एकाला वाचवण्याच्या नादामध्ये पाठीमागून येणाऱ्या 10 पेशंटला जर गमवणार असताल तर दॅट इज नॉट अ इथिकल ॲक्शन. तो SOP पण दिली होती. तर अशा प्रकारे तर मला वाटतं की आपण ह्या ज्या काही केस स्टडी पाहिलेल्या आहेत ह्या तुम्ही या डायरेक्शनमध्ये लिहिल्या पाहिजेत.